नमस्कार मैत्रिणींनो, मधुरा दिवाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आजचा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे ज्यांना आयुष्यात काहीतरी आगळं वेगळं करायचं आहे, स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. आळस कंटाळा प्रत्येकाला असतो, पण जो व्यक्ती हा आळस कंटाळा ह्याला हिट करतो, हा आळस कंटाळा दूर काढतो, तोच एका वेगळ्या लेवलला जाऊन पोचतो, त्यालाच यश मिळतं आणि त्यालाच आनंद मिळतो. तर हा सगळा खेळ आहे गोल सेटिंगचा. गोल सेटिंग म्हणजे काहीतरी ध्येय आपल्या आयुष्यात असायलाच पाहिजे. ते गोल सेटिंग कसं करायचं, गोल सेटिंगचे फायदे काय, त्यात येणारे अडथळे काय, असा डिटेल व्हिडिओ घेऊन आज मी तुमच्यासमोर आले. व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी मी त्याचे पार्ट्स करणार नाही आहे. हा व्हिडिओ जर का मी मधुरा दिवा ॲपवर टाकला तर त्याची फीज 1000-1500 रुपये जाईल, पण मला असं वाटतं की सगळ्यांनी ह्याचा पुरेपूर लाभ घ्यावा, म्हणून हा व्हिडिओ मी यूट्यूबवर तुमच्यासाठी प्रस्तुत करते आहे. गोल सेटिंगचा हा व्हिडिओ निश्चितच तुम्हाला लाईफ चेंजर ठरेल असं मला वाटतं. काही जणांनी तुमच्यापैकी कमेंट केलं होतं की आवाज नीट येत नाही आहे, पण मी सगळं चेक केलं तर आवाज व्यवस्थित येत होता. वायफाय तुमचं स्ट्रॉंग असेल तर व्हिडिओज खूप क्लॅरिटीनी तुम्हाला ऐकायला येतील. तरीसुद्धा मी ह्या वेगळ्या प्रकारचा माईक घेतलेला आहे, जो मी माझ्या मधुरा जिवा ॲपमध्ये जास्ती करून वापरते स्टुडंट्ससाठी. मधुरा जिवा एम्पॉवरिंग वुमेन हा आपलं ॲप आहे, ज्या ॲपवर मी निरनिराळे कोर्सेस खास करून महिलांसाठी घेऊन येते, जेणेकरून तुम्ही स्वतःला पर्सनली आणि प्रोफेशनली अपग्रेड करू शकाल. तर मधुरा जिवा ॲप नक्की डाउनलोड करा. आजचा व्हिडिओ आपण चालू करूया. आपल्या आयुष्यात ध्येयाचं किंवा गोल्सचं खूप जास्ती महत्त्व आहे. जर का आपलं काही सेट गोल्स नसतील तर आपलं आयुष्य हे दिशाहीन ठरतं. समजा आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणाचा आपल्याला पत्ताच माहिती नाही, आपण नुसतंच चाललोय तर आपला वेळ आणि ताकद ही दोन्ही वाया जाते. त्याचप्रमाणे आपल्याला जर का आपल्या आयुष्याचं सार्थक करायचं आहे, आपल्याला काहीतरी अचीव करायचं असेल तर त्यासाठी सिस्टमॅटिक गोल प्लॅनिंग हे फार आवश्यक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की गोल्स जेव्हा आपण म्हणतो गोल सेटिंग, तर नेमकं गोल सेटिंग या शब्दाचा अर्थ काय. गोल सेटिंग ही एक प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमच्या ध्येयाच्या दिशेने चालायला लागता. आता तुम्ही समजा एखादं ध्येय ठरवलेलं आहे, तर त्या ध्येयाकडे तुम्ही डिरेक्टली पोचू शकत नाही. तुम्हाला स्वतःमध्ये काहीतरी बदल करावं लागतं, काहीतरी प्लॅनिंग करावं लागतं. छोट्या छोट्या गोष्टी चेंज करून मग तुम्ही त्या गोलपर्यंत पोचता किंवा त्या ध्येयापर्यंत, लक्ष्यापर्यंत पोचता. मग हे ज्या स्टेप्स असतात, ज्यात तुम्ही बरंच काही शिकता, ह्या संपूर्ण प्रक्रियेला गोल सेटिंग असं म्हणतात. गोल सेटिंगचा जो हा व्हिडिओ आहे हा सगळ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. मग तुम्ही गृहिणी असू देत, वर्किंग लेडी असू दे, बिझनेस वुमन असू देत, स्टुडंट्स असू दे, कोणीही असू देत. जर का तुम्हाला स्वतःला एक एक्सलन्सकडे न्यायचं आहे, स्वतःमध्ये सेल्फ डेव्हलपमेंट करायची असेल तर गोल सेटिंग इज मस्ट. एक्सलन्स आणि सेल्फ डेव्हलपमेंटवर मी वेगळे व्हिडिओज केलेले आहेत यूट्यूब चॅनलवर, तर ते तुम्ही नक्की चेकआउट करा. आता सर्वात पहिले आपण समजून घेऊया की गोल्स सेट केल्यामुळे नेमका फायदा काय होतो. फायदा आपण न खूप स्वार्थी असतो, फायदा कळल्याशिवाय ना काही करतच नाही. तर सर्वात पहिला फायदा गोल सेटिंगमुळे जो होतो तो म्हणजे की तुम्ही स्वतःला रिडिस्कवर करता. आता रिडिस्कवर करणं म्हणजे काय, तर मी नेहमी तुम्हाला सांगते की आपल्यामध्ये अमाप पोटेन्शियल असतं, आपण खूप काही गोष्टी करू शकत असतो, पण आपल्याला त्याची जाणीव नसते. आता तुम्हाला या पूर्ण गोल सेटिंगमध्ये मी माझं उदाहरण देते, कारण आपण सगळेजण यूट्यूबच्या माध्यमाने जोडले गेलो आहोत, तर तुम्हाला ते रेलेव्हंट ठरेल. प्रत्येकाचं गोल्स आणि प्रत्येकाचे गोल्स हे वेगळे वेगळे असू शकतात, पण आपण सगळ्यांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे की तुम्ही कॅमेराच्या पलीकडे आहात, मी कॅमेराच्या अलीकडे आहे आणि आपण जोडले गेले आहोत. आपण हा व्हिडिओ बघतोय यूट्यूबवर, तर मी यूट्यूबशी संदर्भातच तुम्हाला हे उदाहरण देते जेणेकरून ते तुम्हाला चांगल्यापैकी समजेल. आता रिडिस्कवर करणं म्हणजे काय. आता समजा आपण ठरवलं, आता समजा मी ठरवलं की मला एक यूट्यूब चॅनल काढायचं आहे, तर मग मी काय करते, सुरुवातीला थोडासा अभ्यास करते की चॅनल कसं काढायचं, कुठला कॅमेरा पाहिजे, काय लाईट सिस्टीम पाहिजे, काय माईक पाहिजे, हे सगळं टेक्निकल ॲस्पेक्ट्स मी बघितल्या. नंतर मी 3-4 व्हिडिओज काढते, त्याच्यानंतर मी एडिटिंग शिकते आणि जेव्हा मी माझे व्हिडिओज बघते तर मला असं वाटतं अरे मी असं बोलायला पाहिजे होतं, अरे मी असा मेकअप करायला पाहिजे होतं, अरे माझी ज्वेलरी ही अशी पाहिजे होती, माझा कॉन्टेंट हा असा पाहिजे होता किंवा माझं टायटल थंबनेल असं पाहिजे होतं. म्हणजे काय झालं तर मी
एक्सप्लोअर करायला लागते. हळूहळू एक्सप्लोअर करता करता काय होतं की माझे व्हिडिओ प्रेझेंटेशन सुधारतं, एडिटिंग सुधारतं किंवा माझी बोलण्याची स्किल सुधारते. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा कालांतराने तुम्ही एकच काम बारकाईने सातत्याने जेव्हा करता चिकाटीने, तेव्हा त्याच्यात एक्सपर्टीज डेव्हलप होतो, त्याच्यात एखादी स्किल डेव्हलप होते. आणि मग तुमच्या लक्षात येतं, अरे मी सूत्रसंचालन छान करू शकते, अरे मी लोकांना कन्व्हिन्स चांगलं करू शकते. एक उदाहरण म्हणून सांगते, तर मी लोकांना चांगलं समजून सांगू शकते. तर हे काय झालं, सातत्याने काम केल्यामुळे एक गोल ठरवला आहे, यूट्यूबवर आपल्याला यायचं आहे, यूट्यूबचं चॅनल काढायचं आहे. पण त्या दिशेने मी छोटे छोटे स्टेप्स गेले कित्येक वर्ष, 4-1 वर्ष मी प्रयत्न करते आणि आज एक रिमार्केबल चेंज किंवा एक चांगला पॉझिटिव्ह बदल मला स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये जाणवतो. जेव्हा आपण एखाद्याला एखादी गोष्ट समजवायची असते तर पहिले ती स्वतः अनुभवावी लागते, त्याच्यात येणाऱ्या अडचणी अनुभवाव्या लागतात आणि मगच तुम्ही ते लोकांना कन्व्हिन्स करू शकता. मग ह्याच्यामुळे काय झालं, समजा मी हे यूट्यूबचं ध्येयच ठेवलं नसतं तर मी एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकते हे मला कळलं नसतं. सो काय झालं की मी स्वतःला या 4 वर्षात एका नेक्स्ट लेवलला रिडिस्कवर केलं, मला स्वतःची ओळख झाली. तर त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा एखादा गोल सेट करता तर तुम्ही स्वतःला रिडिस्कवर करता. हे खूप मोठं आणि सुंदर महत्त्व आहे गोल सेटिंगचं. म्हणूनच म्हणतात ना, गोल्स डिफाईन यू. दुसरं एक महत्त्व म्हणजे आपल्याला क्लॅरिटी येते. आता नॉर्मल ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला माहिती आहे, लग्न झालं, मुलं झाली, संसार व्यवस्थित चाललेला आहे. पण पुढे काय करायचं, तर पुढे काय करायचं हे कोणालाच माहिती नसतं. आलेला दिवस आपण कसा तरी काढत असतो. पण जर का आपण एखादं ध्येय ठरवलं, एखादं लक्ष ठरवलं तर आपल्याला क्लॅरिटी येते की मला या दिशेने जायचं आहे, मला असं मार्गक्रमण करायचं आहे. तर ती क्लॅरिटी येण्यासाठी गोल सेटिंग मदत करतं. किंबहुना गोल सेटिंगमुळे तुम्हाला तुमच्या आयुष्याची क्लॅरिटी येते की मला हे करायचं आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला या गोष्टी नाही करता येणार. ह्याला प्रायोरिटी द्यायची, ह्याला नाही प्रायोरिटी द्यायची, कारण माझं लक्ष काय आहे, यूट्यूब. सो एक उदाहरण म्हणून यूट्यूब म्हणते बरं का. तर ह्या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी तुम्हाला तेव्हाच येते जेव्हा तुम्ही गोल सेटिंग करता. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी गोल सेटिंगमुळे तुमच्यात डेव्हलप होते ती म्हणजे डिसिजन मेकिंगची ॲबिलिटी, निर्णय घेण्याची क्षमता, जी खूप जणांमध्ये नसते. खूप कमी लोकांमध्ये डिसिजन मेकिंगची ॲबिलिटी असते. लीडरशिप, जेव्हा तुम्ही लीडरशिपचे वगैरे कॉर्पोरेट्समध्ये वेगवेगळे सेशन्स बघाल ना, तर त्याच्यात डिसिजन मेकिंगला खूप महत्त्व दिलेलं असतं. गोल सेटिंग केल्यानंतर छोटी छोटी पावलं तुम्ही त्या दिशेने चालायला लागता. आता समजा धरून चालूया, मला 2 व्हिडिओज यूट्यूब चॅनलवर माझ्या पोस्ट करायचे आहेत. तर ते 2 व्हिडिओज पोस्ट करायचे आहेत, त्यासाठी मला पूर्वतयारी भरपूर करायला लागते. मी घर सांभाळून चॅनल चालवते, घरातली कामं आवरायला लागतात, सगळ्या गोष्टी बघायला लागतात आणि मग सगळं निवांत झालं की मग मी माझं यूट्यूबसाठी माझा वेळ मी देत असते. पण त्यावेळी समजा अजून 4 कामं आली तर माझं डिसिजन झालेलं असतं की नाही, की माझा गोल काय आहे की आज मला हा व्हिडिओ शूट करायचा आहे किंवा हा व्हिडिओ एडिट करायचा आहे. तर मग मी प्रायोरिटाईजसुद्धा करायला लागते. डिसिजन मेकिंगच्या खालीच प्रायोरिटायझेशन येतं की आपण निर्णय घ्यायला लागतो की नको, ह्या गोलला पूरक जे आहे ते मी आज करणार आहे. मग आपल्याला ना एकदा आपण ध्येय ठरवलं की आपण त्याच दिशेने, त्याच प्रक्रियेमधनं नवीन डिसिजन्स घ्यायला लागतो की आज हे करूया, आज हे नको करूया, हे केलं तर बरं पडेल का, मग ते केलं तर बरं पडेल का, काय करून मी माझं ध्येय गाठू शकते. त्याचा जो निर्णय करण्याची जी क्षमता असते ती आपल्यामध्ये हळूहळू गोल सेटिंगच्या माध्यमातून निर्माण होते. चौथी फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण आपल्यात जो आळस आणि कंटाळा असतो ना, तो झटकून टाकण्यासाठी गोल सेटिंग खूप महत्त्वाचं असतं. ध्येय वेडा म्हणतो की नाही आपण एखाद्याला, तर का, तर त्याला उठता बसता तेच दिसतं. मला म्हणजे मी खरं सांगते, इवा फॅशन्स आहे, इंस्टाग्राम स्टोअर आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. पण माझं काय आहे काम, तर यूट्यूब चॅनल. माझा ऑडियन्स कुठे आहे, तर यूट्यूबवर आहे. मी जर का हा बिझनेस ग्रो केला तर माझे जे अलाइंड बिझनेसेस आहेत, जसं क्लोदिंग ब्रँड आहे किंवा मधुरा जिवाचं ॲप आहे, हे त्यातनंच निर्माण होणार आहे. सो कंटिन्युअसली मला त्या दिशेने
वाटचाल करावी लागते. मी सतत ॲक्टिव्ह राहते, कारण मेंटली माझ्या डोक्यात तेच असतं, आज हा विषय घेऊया, आज तो विषय घेऊया, अरे आज ह्याची ही कमेंट आली, मग ह्याला आपण असं मदत करूया, कोणाला माझं पर्सनली माझ्याशी बोलायचं असेल तर मग त्याला वेळ देऊया, मग आता आपण जास्ती काम करूया. जर का लोकांना प्रेरणा मिळते तर येस, आपण काम करायला पाहिजे. आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना इन्स्पायर करायचं आहे. तर कंटिन्युअसली आपण ॲक्टिव्ह राहतो, मेंटलीसुद्धा आणि फिजिकलीसुद्धा. नाहीतर आपल्याला काय दुपारी 11:30-12पर्यंत कामं होतात, मग पुढे काय करायचं, टी व्ही बघायचा, कुठेतरी शेजारीशी गप्पा मारायच्या, जे करणं चुकीचं नाही आहे, तुम्ही हमखास करू शकता. पण जर का तुमच्या समोर ध्येय असेल तर हे सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही एकाच ध्येयाकडे फोकस करता आणि त्याच्यातनं तुम्ही ॲक्टिव्ह राहता. तुमच्यामधला आळस आणि कंटाळासुद्धा निघून जातो. आता आपण ठरवूया की नेमकं गोल सेटिंग कसं असायला पाहिजे. गोल सेटिंगचं महत्त्व आपल्याला कळलं तर आता आपण शिकणार आहे स्मार्ट गोल सेटिंग. SMART, स्मार्ट गोल सेटिंग, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्मार्ट गोल सेटिंगचा सर्वात मोठा फायदा म्हणजे की तुम्हाला तुमच्या गोल्सची पूर्ण क्लॅरिटी येते आणि तुम्ही ते गोल सेटिंग व्यवस्थित करू शकता. आता स्मार्टमधला एक एक शब्द आपण घेऊया. एस म्हणजे काय, स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे नेमकं मला काय साध्य करायचं आहे. समजा ठीक आहे, मी विचार केला मला यूट्यूब चॅनल काढायचं आहे. हा गोल काय झाला, हा खूप वेग गोल झाला की एक थातूर मातूर बाबा एक चॅनल काढलं, काहीतरी त्याच्यावर टाकलं, 1-2 व्हिडिओ टाकले तर टाकले, नाही टाकले, हा वेग गोल झाला. पण स्पेसिफिक गोल काय आहे की मला हे यूट्यूब चॅनल लोकांसाठी इन्स्पिरेशनल चॅनल करायचं आहे. मला या चॅनलच्या माध्यमातून जे मला शिकायला मिळालं आयुष्यात ते लोकांपर्यंत पोचवायचं आहे, मला एज्युकेट करायचं आहे, मला इन्स्पायर करायचं आहे. तो हा स्पेसिफिक गोल झाला माझा. वेग गोल कधीच हे उपयोगाचे नसतात. यू हॅव टू बी व्हेरी स्पेसिफिक की का करायचं आहे हे सगळे जे प्रश्न आहेत ना ते तुम्ही विचारायचे गोल सेटिंग करताना स्वतःला. तर स्पेसिफिक गोल आपल्याला कळला पाहिजे की आपण हे आपल्याला नेमकं काय पाहिजे. दुसरा जो महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे एम म्हणजे मेजरेबल म्हणजे त्याचं मोजमाप काय आहे. समजा मी ठरवलं आहे की मला यूट्यूब चॅनल काढायचं आहे, मला यूट्यूबवर सक्सेसफुल व्हायचं आहे, तर त्या सक्सेसचं मोजमाप काय आहे. कमर्शियली जर का तुम्ही पाहिलं तर तुम्ही सगळे यूट्यूब चॅनल्स बघतात, मला माहिती आहे, तुम्ही वेगळे कॉन्टेंट क्रिएटर्स बघतात. पण कमर्शियली सक्सेस काय आहे, 1 लाख सबस्क्रायबर्स, सिल्वर प्ले बटन, 50,000 सबस्क्रायबर्स, व्हॉट एव्हर. सो हा कमर्शियल सक्सेस झाला जो एका चॅनलच्या ग्रोथसाठी महत्त्वाचा असतो. पण ह्याचं जे मोजमाप आहे सक्सेसचं ते मी ठरवायचं आहे. मग काय मेजरेबल आहे, काय ह्याची मोजमाप मी सक्सेसचं कसं करणार, यशाचं. तर मी किती लोकांना इन्स्पायर केलं, मी किती लोकांना एज्युकेट केलं, मी किती लोकांना मोटिवेट केलं, मी किती स्त्रियांना सायकोलॉजिकली मदत करू शकले माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून, माझ्या अनुभवाच्या माध्यमातून. हे सगळं साध्य होतं आहे जेव्हा, नाही तर नुसतं यूट्यूब चॅनल केलं आणि मी म्हणेल मग जर का आपण कमर्शियली विचार केला तर ॲम आय सक्सेसफुल कमर्शियली, नॉट येट, बट आय विल. पण जर का मी माझं मोजमाप बदललं, ते काय बदललं आहे तर इन्स्पिरेशन, विमेन एम्पॉवरमेंट, जे मी ऑफ कॅमेरासुद्धा करते. तर हे मेजरेबल गोल झाला. तर त्याचं मोजमाप जे असतं गोल्सचं ते आपण ठरवायचं असतं. आता दुसरं आहे अटेनेबल. ए स्टँड्स फॉर अटेनेबल. अटेनेबल म्हणजे काय, खरंच ते साध्य करता येईल का, हा प्रश्न आपण विचारायचा. मी म्हणू शकते का की मला ना एकदम 5 मिलियन सबस्क्रायबर पाहिजे लगेचच, होऊ शकेल का. इट्स नॉट अटेनेबल ॲट द मोमेंट. हां, पण मी विचार केला की नो, मला एक 30-40-50 हजार सबस्क्रायबर्स असले तरी चालतील, मी त्या दिशेने वाटचाल करते. मग त्या दिशेने काय काय लागतं ते मी सगळे प्रयत्न करते. मग ते मला गोल ते अटेनेबल होतं. म्हणजे काय की ते मला प्राप्त होण्याचे चान्सेस आहेत की नाही हे आपण मोजमाप करून तो गोल सेट केला पाहिजे. अनअटेनेबल गोल्स म्हणजे एकदम 5 मिलियन सबस्क्रायबर्स होऊ शकतं का आत्ताच्या क्षणी, नाही होऊ शकत, कठीण आहे. सो अनअटेनेबल गोल जर का मी ठेवला तर तो मला कधीच मिळणार नाही आणि त्यातनं मला फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन येईल. सो तो
काही ध्येय तुम्ही साध्य ठेवताय तुमच्यासमोर, ते ध्येय अटेनेबल असलं पाहिजे, की येस अचिवेबल गोल्स, हो मी हे करू शकते, हे मला प्राप्त होऊ शकतं. आणि आता तो जो गोल आहे तो रेलेव्हंट आहे का, म्हणजे सध्याची जी काही आपली स्थिती आहे समाजाची किंवा स्वतःची किंवा मार्केटची, त्याला तो रेलेव्हंट आहे का, त्याला तो साजेसा आहे का. आता जर का मी म्हटलं की मला 50,000 लोकांना एम्पॉवर करायचं आहे किंवा इन्स्पायर करायचं आहे, मी ते नुसतं विदाऊट यूट्यूब करू शकते का, नाही. तर आत्ताचा जमाना काय आहे, व्हिडिओ मार्केटिंगचा, सोशल मीडियाचा, जेणेकरून तुम्ही ग्लोबली लोकांना पोचवू शकता. भले मी एका छोट्या गावात राहते, पण समजा हा प्लॅटफॉर्म, रेलेव्हंट प्लॅटफॉर्म जो आहे यूट्यूब, जो सध्या खूप पॉवरफुल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, जर का मी त्याचा उपयोग नाही केला आणि मी काहीतरी घरात बसून विचार करत राहिले की अरे माझ्याकडे लोक येतील, मग मी त्यांना 4 गोष्टी सांगेल, तर विल दॅट वर्क, ते काम नाही करणार. सो रेलेव्हंट काय आहे सध्याच्या युगाशी, सध्याच्या टेक्नॉलॉजीशी, सध्याच्या स्थितीशी, की डिजिटल मीडिया, सोशल मीडिया, ह्याच्यावर जर का मी माझा कॉन्टेंट किंवा जे काही मला येतं ते मी टाकत गेले, तर मी वाईड स्प्रेड लोकांना ग्लोबली पोचू शकते. सो जो तुमचा गोल आहे ना, तो रेलेव्हंट असला पाहिजे तुमच्या सध्याच्या स्थितीशी आणि तुमच्या सराउंडिंगशी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाईमली. आता टाईमली म्हणजे काय, तर हा गोल्स मिळवण्यासाठी एक डेडलाईन सेट करा. आता डेडलाईन, आता मी धरून चालले की चला यूट्यूब चॅनलवरनं मला 50,000 सबस्क्रायबर्स मिळवायचे आहेत, मग ते मी कधी मिळवणार, 2 वर्षात झाले पाहिजे किंवा 1 वर्षात झाले पाहिजे. कधी कधी हे होतं, पण ऑन ॲन ॲव्हरेज नॉर्मल जे काही चॅनल्स असतात, एज्युकेशन चॅनल्स असतात, त्यांना ग्रो व्हायला तेवढा वेळ लागतो. 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, कधी कधी 5 वर्ष पण लागतात, सो दॅट तुमचं कॉन्टेंट लोकांपर्यंत पोचेल. सो माझ्या माइंड फ्रेम अशी आहे की मी 5 ते 7 वर्ष डेडिकेटेडली यूट्यूबवर काम करणार. सो हा टाईम फ्रेम मी सेट केला आहे. मग समजा एखाद दिवस सबस्क्रायबर्स नाही वाढले किंवा एखादा व्हिडिओ नाही चालला, तर मला काही प्रॉब्लेम होत नाही. चला बाबा, नाही झालं ना, पुढचा व्हिडिओ करूया, अजून चांगलं करूया, कारण आपली डेडलाईन खूप मोठी आहे. डेडलाईन आपण ठरवलेली आहे. त्या डेडलाईन बाबा 7-1 वर्ष झाले आणि तुम्ही काहीच करू शकला नाही, देन यू मस्ट रिव्हिजिट द गोल्स. सो टाईमली तुमचा जो गोल आहे त्याची टाईम फ्रेम ही पण सेट करायला पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर का स्मार्ट गोल सेटिंग केलं, तर नक्कीच तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने यशस्वीरित्या वाटचाल कराल. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो की गोल सेटिंगमध्ये अडथळे कुठले येतात. भरपूर अडथळे येतात. असं नाही आहे की एक व्हिडिओ पाहिला, गोल सेटिंग केलं, पेन पेपर घेतलं आणि संपलं, अँड यू अचीव युअर गोल. असं होत नाही. अडथळे कुठल्या स्तरावर येतात. पहिले म्हणजे आपल्याला भयंकर आळस येतो. कशाला करायचं आहे गोल, चाललं आहे आपल्या आयुष्यात, खाओ पिओ मजा करो. एक अडथळा झाला. मनाच्या स्तरावर आळस येतो आपल्याला. आळस कसा दूर करायचा, व्हिडिओ केलेला आहे, अवश्य बघा. तो हा आळस आपल्याला, त्या आळसला आपल्याला दूर करता आलं पाहिजे. दुसरा येतो की आपल्याकडे खूप सारे डिस्ट्रॅक्शन्स असतात. डिस्ट्रॅक्शन म्हणजे काय, आपलं लक्ष दुसरीकडे वेधलं जातं. समजा आपण 3-4 लोकांपाशी असं बसलो की ते म्हणतात, काय तू दिवसभर व्हिडिओ करत बसते, मेकअप काय करते, लिहित काय बसते, काय त्याला उपयोग आहे, चल आमच्यासोबत खाऊ पिऊ मस्त पार्टी करूया. ते पण ठीक आहे, पण कधी कधी आपल्याला त्यांचं म्हणणं, इन्फ्लुअन्स असतो ना मैत्रिणींचा, समाजाचा आपल्यावर, तर आपण ते इन्फ्लुअन्समध्ये कॅरीड अवे होतो आणि म्हणतो नाही नाही कशाला एवढी मेहनत करायची, मस्त खाऊ पिऊ, आपल्याला गरजच काय आहे. झालं, डिस्ट्रॅक्शन आलं, तुम्ही गोल्सपासून लांब गेला. तर हे डिस्ट्रॅक्शनसुद्धा तुम्हाला पूर्णपणे स्टॉप करता आलं पाहिजे. तुम्ही एकदा काही ध्येय ठरवलं ना, त्याच दिशेने वाटचाल करायची. उठायचं सकाळी, प्लॅनिंग करायचं, टाईम मॅनेजमेंट करायची, कसं करता येईल, काय काय करता येईल, डिसिजन मेकिंग करायचं आणि त्या गोल्सच्या दिशेने चालायला लागायचं. सो आपला फोकस असतो ना, तो फोकस खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे बघा, एक गोल सेटिंग केल्याने तुमची डिसिजन मेकिंगची ॲबिलिटी वाढते, तुमचा आळस कमी होतो, तुम्हाला क्लॅरिटी येते, तुम्ही प्रायोरिटाईज करायला लागता, टाईम मॅनेजमेंट येते. कितीतरी गोष्टी तुम्हाला गोल सेटिंगमुळे ॲज अन इंडिव्हिज्युअल शिकायला मिळतात. ह्या गोष्टी कॉर्पोरेट्समध्ये प्रत्येक गोष्ट शिकवण्यासाठी सेपरेट सेशन्स घेतले जातात. पण ठीक
ठीक आहे, कॉर्पोरेट्समध्ये का, तर त्यांना ते मोटिवेशन द्यावं लागतं एम्प्लॉईजना, आणि मोटिवेशन नसेल, गोल सेटिंगचे माहिती तुम्हाला नसेल तर तुम्ही अचीव करू शकत नाही. सो हे प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचं आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला एक्सिलन्स येऊ शकत नाही. सो एक्सिलन्स मिळवणं, गोल सेटिंग करणं ह्या ना खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. मला खूप ना हसायला येतं जेव्हा मला लोक म्हणतात आम्हाला ना बोर होतं आहे, आम्हाला ना वेळच जात नाही, आम्हाला करमत नाही. तर मला असं वाटतं अरे मला 24 तास पण कमी पडतात, मला इतकं काम आहे, मला कधीतरी वाटतं थोडंसे अजून 2-4 तास मला एक्स्ट्रा मिळावे, मग मी हे करू शकते, मी ते करू शकते. तर ज्याला ध्येय असतं ना तो कधीच नाराज नसतो, तो सतत ॲक्टिव्ह राहतो माणूस, आणि नवीन तो आनंदी असतो, कारण तो पॉझिटिव्हिटीने फुल्ली चार्ज असतो, कारण त्याला माहिती आहे की हे त्याला साध्य करायचं आहे. सो मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा हे गोल सेटिंग करा, पेन पेपर घ्या, अभ्यास करा, आणि मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते ह्याचा एक आगळा वेगळा आनंद आणि एक आगळं वेगळं समाधान मिळतं, जे तुम्ही कोणाला सांगूच शकणार नाही. तुम्हाला ते अनुभवावं लागेल. म्हणजे मी तुम्हाला किती जरी सांगितलं तर ते तुम्हाला कळणार नाही, पण ते तुम्ही जेव्हा कराल तेव्हा ते तुम्ही अनुभवाल. मी आशा करते मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल. व्हिडिओ नक्की सगळ्या मैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पटापट गोल सेटिंग करा. अजून काही व्हिडिओज तुम्हाला या दिशेने या टॉपिकशी रिलेटेड पाहिजे असेल तर ते खाली कमेंट करा. मी ते नक्कीच तुमच्यासाठी मधुरा झिवा यूट्यूब चॅनलवर प्रस्तुत करेल. स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड. टिल देन, नमस्कार.